विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. इंटिग्रेशनच्या सिरीजमधलं पुढचं लेक्चर आपण आता अपलोड करतोय. इंटिग्रेशन म्हटलं की आपण एक स्टार्टला एकदा सांगितलेलं की तुम्हाला प्रॉब्लेम बघितल्या टाईप ओळखता आला पाहिजे आणि मग ओळखलेला टाईप ते सोडवायची एक मेथड असते, ते त्याच मेथडनं सोडवलं पाहिजे, मग तो तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. आता जस्ट टाईप ओळखायला शिका. बघा, साइन कॉस म्हणजे न्यूमरेटरमध्ये पण साइन कॉस आहे, डिनॉमिनेटरमध्ये आहे, पण प्रत्येकाचे कोएफिशिएंट वेगळे आहेत. बघा ना, a sin x, b cos x, c sin x, d cos x, म्हणजे हा एक टाईप आहे. तो सोडवायचा कसं मी दोन एक्झाम्पल घेऊन तुम्हाला सोडवून दाखवणारच आहे, पण त्याच्या अगोदर बघा, हा a b c d हे जे कॉन्स्टंट आहेत ना, हे पॉझिटिव्ह पण असू शकतील किंवा निगेटिव्ह पण असू शकतील. ओके, आता याच्यासारखाच एक टाईप आहे a e raised to x प्लस b c e raised to x प्लस d. इथं पण बघा ना, a b c d, वरती पण e raised to x आहे, खाली पण e raised to x आहे, पण कॉन्स्टंट वेगळे आहेत आणि हे कॉन्स्टंट पॉझिटिव्ह पण असू शकतात किंवा निगेटिव्ह पण असू शकतात. मग चला आता वेळ न घालवता पहिला प्रॉब्लेम मी सोडवायला घेतो. पहिल्या प्रॉब्लेममध्ये i इक्वल्स टू काय दिलंय बघा, इंटिग्रेशन 2 sin x 3 cos x 3 sin x 4 cos x. ओके, 2 3 3 4 असं दिलंय, म्हणजे 2 sin x प्लस 3 cos x डिवायडेड बाय 3 sin x प्लस 4 cos x आणि dx. ओके, आता याच्यात काय करायचं असतं माहिती आहे का, की हा जो तुमचा न्यूमरेटर आहे ना, ओके, बघा की तुमचा न्यूमरेटर दॅट इक्वल्स टू a इंटू डिनॉमिनेटर, a इंटू डिनॉमिनेटर प्लस b इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर तुम्हाला घ्यायचं असतं. लक्षात घ्या, म्हणजे हे सबस्टिट्यूट आपल्याला काय करावं लागेल माहिती आहे का, आता की न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरच्या व्हॅल्यू इथं पुट करावे लागतील आणि आपलं पहिलं काम काय असणार आहे की a आणि b हे जे कॉन्स्टंट आहेत ना, त्याच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करणं. आता लक्ष द्या, मग न्यूमरेटर कोण आहे सांगा, की 2 sin x प्लस 3 cos x. ओके, म्हणजे sin x चा कोएफिशिएंट 2 आहे आणि cos x चा कोएफिशिएंट 3 आहे. मग आता RHS मध्ये जो आपल्याला sin x चा कोएफिशिएंट मिळेल त्याला आपण 2 शी कंपेअर करणार, जो cos x चा कोएफिशिएंट मिळेल त्याला आपण 3 शी कंपेअर करणार. न्यूमेरिकल थोडंसं मोठं होणार आहे, हे लक्षात घ्या बरं का. आता दॅट इक्वल्स टू a इंटू डिनॉमिनेटर, मग डिनॉमिनेटर आहे कोण आहे सांगा, तो 3 sin x प्लस 4 cos x. ओके, प्लस b इंटू ब्रॅकेटमध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर, मग 3 sin x चं डेरिव्हेटिव्ह 3 cos x, पण कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस असतं, त्यामुळे प्लसचं काय होतील, -4 होतील आणि sin x. आता एक काम करूया, a ना आत मल्टिप्लाय करूया. पण काय बघा, 3a sin x मिळणार आहे इथं आणि इथं मिळणार आहे -4b sin x. म्हणजे यातनं sin x कॉमन काढलं तर इथले 3a, ओके, तिकडचे 4b आणि कॉमन काय काढलं आपण सांगा, sin x. तसं 4a cos x, ओके, आणि 3b cos x, मग cos x कॉमन काढलं की 4a आणि तर प्लस आहे तर मगाशी मायनस होते 3b आणि कॉमन काय काढलं तुम्ही सांगा, cos x. इकडं कोण आहे, 2 sin x आणि 3 cos x. आता आपण काय करणार लक्षात घ्या, की आता आपण आपण कंपेअर करणार आहे. म्हणजे काय बघा, की हा sin x चा कोएफिशिएंट कोण आहे सांगा, 3a मायनस 4b sin x चा कोएफिशिएंट दॅट इक्वल्स टू 2. cos x चा कोएफिशिएंट 4a प्लस 3b आणि दॅट इक्वल्स टू 3. हे इक्वेशन 1 आणि हे इक्वेशन 2. आता खरं सांगू का तुम्हाला मी, की मी अशी पण मुलं बघितली, बाय सॉल्विंग 1 and 2 वी गेट आणि डायरेक्टली a and b ची व्हॅल्यू त्यांना फाइंड आउट करायला जमत होतं, पण सगळ्यांनाच ते जमत नाही आहे. मग मी तुम्हाला काय सांगतो, वेळ गेला तर काय हरकत नाही ना, a आणि b ची व्हॅल्यू तर परफेक्ट काढूया ना. आपण काय करूया, की इथले कोएफिशिएंट सेम करून घेऊया. मग चला ह्याला 3 ने मल्टिप्लाय केल्यावर काय मिळेल मला, 9a मायनस 12b इक्वल्स टू 6. याला बघा, म्हणजे खालच्या नंबरनं वर आणि वरच्या नंबरला खाली मल्टिप्लाय करतोय. 16a प्लस 12b आणि इक्वल्स टू 12. आता मी काय करणार आहे बघा, की दोघांची ॲडिशन करतो. मग 16 आणि 9 काय येईल सांगा, 25a आणि ह्यांची ॲडिशन येईल 18. मग a ची व्हॅल्यू मला 18/25 मिळाली. मिळू दे, काय इश्यू नाही आहे, होल नंबर्स प्रत्येक वेळेस आला पाहिजे असं काही नाही आहे. 18/25. आता b ची व्हॅल्यू काढायची आहे मला. मग मी काय करतो, की a ची व्हॅल्यू इथं पुट करतो, 4 इंटू a, a ची व्हॅल्यू 18/25 प्लस 3b इक्वल्स टू 3. ओके, आता हे प्लस मायनस करतो, मग 3b इक्वल्स टू 3 मायनस 72. ठीक आहे, आणि डिवायडेड बाय 25. मग 25 ला 3 न मल्टिप्लाय करा, 75
75 मायनस 72 3/25. मग ही व्हॅल्यू 3b आहे ना, 3ला 3 कॅन्सल करा. मग b ची व्हॅल्यू काय मिळाली मला 1/25. आता मी सांगतो काय ते बघा, लक्ष द्या की मी हे इकडचं पुसतोय. मी अगोदरच बोललो होतो की प्रॉब्लेमला जरा जास्त जागा लागणार आहे आणि हा दुसरा न्यूमेरिकल मी नंतर घेतो. आता याच्या पुढच्या स्टेप मी इथं लिहिणार आहे. महत्वाचं काय या टाईपमध्ये की ए आणि बीची व्हॅल्यू फाइंड आउट करणं, ते तर केलं आपण. मग आता आपण न्यूमेरिकल परत लिहिणार आहे. मग बघा की आय इक्वल्स टू न्यूमरेटर आता लिहायचा नाही, ए इंटू डिनॉमिनेटर. आता ए किती होता सांगा बघू, 18/25 इंटू डिनॉमिनेटर तो कोण आहे 3 sin x प्लस 4 cos x प्लस बी ची व्हॅल्यू ती आहे 1/25 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर ह्याचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे कोण आहे सांगा 3 cos x प्लस 3 cos x मायनस 4 sin x. ओके, आणि इथं हे dx समजून घ्या. आता होणार आहे काय बघा की इथं जो डिनॉमिनेटर होता ना, म्हणजे बघा हा तुमचा न्यूमरेटर, ह्याच्याऐवजी एवढं सगळं लिहिलं आपण. आता डिनॉमिनेटर आपण सेपरेट करूया. आता डिनॉमिनेटर कोण आहे सांगा बघू की 3 sin x प्लस 4 cos x. इथं 3 sin x प्लस 4 cos x. ओके, आता झालं काय बघा, लक्ष द्या. मला ना सिम्प्लिफाय काय करता आलं ह्या प्रॉब्लेमला की याला हे कॅन्सल होणार आहे आणि इथं पहिली टर्म मला फक्त 18/25 मिळणार आहे. पहिल्या टर्म मध्ये फक्त काय मिळणार आहे 18/25. ओके, प्लस 1/25. आता लक्ष द्या, खाली हे जे फंक्शन आहे 3 sin x प्लस 4 cos x याचंच डेरिव्हेटिव्ह वरती आहे ना की 3 cos x मायनस 4 sin x. आणि आपण अगोदर शिकलेलोच आहे की खाली जे फंक्शन आहे त्याचंच डेरिव्हेटिव्ह उत्तर वरती असेल तर उत्तर येणार लॉग इंटू फंक्शन. मग आता सांगतो, याचा आन्सर येणार आहे 18x/25, कारण इथं कोएफिशियंट 1 पकडतो आपण आणि 1चं इंटिग्रेशन x प्लस 1/25 आणि लॉग इंटू फंक्शन. फंक्शन म्हणजे डिनॉमिनेटर आहे तो आहे 3 sin x प्लस 4 cos x आणि शेवटी आपण लिहिणार आहे c. वेळ लागतोय बरं का, आणि ह्याला काही शॉर्टकट्सच्या भानगडीत तुम्ही पडू नका, लक्षात घ्या. कारण कसं आहे माहिती आहे का, ए बी सी डीच्या व्हॅल्यू आहेत प्लस मायनस असतील, सोडवायला जास्त वेळ लागत नाही. आता एक्सप्लेन करतोय म्हणून 3-4 मिनिटं लागली, एक्झाममध्ये काहीच वेळ लागत नाही. आणि बऱ्यापैकी ना काय होतं, ए आणि बीच्या एकदा व्हॅल्यू फाइंड आउट केल्या ना तुम्ही ऑप्शनमध्ये पण चेक करू शकताय आणि लगेच आन्सर मिळवू शकताय. मग चला आता पहिलं न्यूमेरिकल लिहून घ्या, लगेच आता आपण दुसरं घेऊया. आता दुसरं न्यूमेरिकल बघा आणि लगेच टाईप ओळखायला शिकायचं. इथं साइन कॉस प्रत्येकाचे कोएफिशियंट डिफरंट आहेत. 4, 38, -38, 5, -11. मग लगेच तुम्हाला टाईप माहित आहे. आपला टाईप काय बघा, लक्षात घ्या. आणि बघा जेव्हा थेअरीमध्ये लिहायचं असतं ना तेव्हा तुम्ही आठवणीनं ना हे लिहाच की न्यूमरेटर इक्वल्स टू ए इंटू डिनॉमिनेटर. ओके, आणि प्लस बी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. ओके, म्हणजे एवढं तुम्हाला लिहावं लागेल. ठीक आहे, आता लक्ष द्या. मग तुमचा न्यूमरेटर कोण आहे सांगा की 4 sin x मायनस 38 cos x. 4 sin x मायनस 38 cos x हा तुमचा न्यूमरेटर आहे. दॅट इक्वल्स टू ए इंटू डिनॉमिनेटर. मग डिनॉमिनेटर कोण आहे आपल्या इथं की 5 sin x मायनस 11 cos x प्लस बी इंटू, आता डायरेक्टली डेरिव्हेटिव्हचं डिनॉमिनेटर काढा. 5 sin x 5 cos x होणार. ओके, पण आता हे जे मायनस आहे त्याचं प्लस 11 sin x होणार. ओके, आता आपण काय करणार आहे बघा की ए आणि बी नात मल्टिप्लाय करून sin x आणि cos x कॉमन काढून त्याला कोएफिशियंटला 4 आणि 38शी कम्पेअर करणार आहे. म्हणजे इथं लिहितो मी की 4 sin x मायनस 38 cos x इक्वल्स टू बघा 5a sin x 11b sin x. म्हणजे पहिल्या ब्रॅकेटमध्ये 5a प्लस 11b इंटू साइन एक्स प्लस दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये आता बघा की -11a cos x 5b क्लॉस ब्रॅकेटमध्ये -11a आणि प्लस 5b आणि दोघातून कॉमन काढतोय cos x. सांगू का, हे स्टार्टलाच बरीचशी मुलं चुकतात गडबडीत, लक्षात घ्या. आपल्याला ए आणि बीच्याच व्हॅल्यू परफेक्ट काढायच्यात आणि खरं सांगू का, ए आणि बीची व्हॅल्यू काढल्या ना तुम्हाला डायरेक्टली आन्सर कळतं. म्हणजे सीईटी जर विचार केला ना ए ची व्हॅल्यू आली, चला आपण ए इंटू काय म्हटलंय सांगा डिनॉमिनेटर. जेव्हा हा डिनॉमिनेटर दोघांना आपण सेपरेट करणार तेव्हा काय होणार, डिनॉमिनेटरला ते डिनॉमिनेटर बरोबर काय होईल कॅन्सल, ए फक्त शिल्लक राहतो. म्हणजे ए ची व्हॅल्यू तुमची आली 1/25,
तर त्याचं इंटिग्रेशन x/25 येणार. एची व्हॅल्यू आली 18/25, मग 18x/25 येणार. आणि बीची जी व्हॅल्यू येईल ना त्याला इंटू त्याच्या पुढे आन्सर काय येणार आहे, लॉग इंटू फंक्शन, म्हणजे लॉग इंटू तुमचा डिनॉमिनेटर. मग तुमच्या तर डोक्यात आलं असेल ए आणि बी एकदा काढलं ना सीईटीत तर पुढचं सोडवायची गरज नाही आहे, डायरेक्टली आन्सर मिळू शकते. बरं बघा आता आपण काय करूया, कम्पेअर करूया. मग 5a प्लस 11b याला कम्पेअर केलं 4शी आणि कॉस्टचं कोएफिशियंट -11a प्लस 5b हे b आहे. ओके, आणि कॉस्टचं कोएफिशियंट कोण आहे इथं -38. किचकट आहे नुसतं लक्षात घ्या. एक काम करूया, चला वरच्या इक्वेशनला आपण 11 न मल्टिप्लाय करूया. म्हणजे याला सगळ्याला 11 न मल्टिप्लाय करतोय मी. मग काय मिळणार आहे मला की -55a सॉरी फक्त 11 न मल्टिप्लाय करतो 55 प्लस 121b आणि इक्वल्स टू 44. 5 न खाली मल्टिप्लाय करा -55a प्लस 25b आणि दॅट इक्वल्स टू आता 38ला 5 न. तुमच्या लक्षात आहे का मी बिलकुल गडबड करत नाही. 190 येत आहे, मग त्याची व्हॅल्यू तुम्ही -190. चला यांची ॲडिशन करा. 55ला 55 काय होतील कॅन्सल. 121 मध्ये 25 ॲड करा 6 146b येतील. चला 190 मधून 44 मायनस करा. 190तून 44 मायनस करा. पुन्हा 1 पण मायनस येणार आहेत बरं का 146. त्यामुळं बी ची व्हॅल्यू आली -1. ओके, चला बी ची व्हॅल्यू -1 इथं पुट करतो मी. मग काय येणार बघा, मी आता पुसून टाकतोय की मग 5a पण बी ची व्हॅल्यू किती आली -1 ना. मग -1 × 11 -11 दॅट इक्वल्स टू 4. मग 5a ची व्हॅल्यू 15 त्यामुळं a ची व्हॅल्यू 3 आली. ओके, आता आहे आपल्याकडे जागा भरपूर, मी इथं लिहितो लक्ष द्या. त्यामुळं इंटिग्रेशन इक्वल्स टू काय होणार बघा, न्यूमरेटर नाही लिहायचा आता. हा न्यूमरेटर लिहायचं नाही, त्याच्याऐवजी a इंटू डिनॉमिनेटर. आता a तुमचा किती आला होता 3 इंटू डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटर कोण आहे की 5 sin x -11 cos x प्लस बी लिहिलंय आपण प्लस बी, पण बी ची व्हॅल्यू तर -1 आहे त्यामुळे इथं -1 लिहिलं चाललं असतं. इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर ते किती आहे 5 cos x प्लस 11 sin x. ओके, आणि लक्षात घ्या की तुम्ही मी मगाशीच बोललोय तुम्हाला की डिनॉमिनेटर आपण आता सेपरेट करायचं आणि मग इथे मी dx लिहिणार आहे. डिनॉमिनेटर कोण आहे 5 sin x -11 cos x 5 sin x -11 cos x. आता लक्ष द्या मी डायरेक्ट आता आन्सर लिहितोय बघा. याला एक आन्सर होणार आहे म्हणजे कोएफिशियंट 3 × 1 असणार आहे. मग 1चं इंटिग्रेशन x आलं का 3x मायनस हा तुमचा 1 खाली जे फंक्शन आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह वरती आहे त्यामुळे उत्तर असणार आहे लॉग इंटू फंक्शन. ते कोण आहे 5 sin x -11 cos x आणि प्लस c. मग मी तुम्हाला आत्ता सांगितलं या टाईपमध्ये आन्सर काय येणार आहे a इंटू x प्लस b इंटू लॉग इंटू डिनॉमिनेटर. मग तुमच्या लक्षात आलंय. मग आता आपण काय करूया बघा की हे साइन कॉसचे 2 प्रॉब्लेम मी घेतलेत. एकच प्रॉब्लेम e⁻x चा घेऊया. ओके, नंतर होमवर्क तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल आणि नंतर आपण दुसरा टाइप घेऊया की ज्यात पुन्हा a आणि b आहे पण टोटली वेगळ्या टर्म्स आहेत. ओके, मग आपण आता e चा टाइप घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, आता तिसरं न्यूमेरिकल बघा 3e⁻x प्लस 4 2e⁻x -8. ओके, आता कसं आहे माहिती आहे का 3 4 2 -8 प्रत्येक कोएफिशियंट वेगळा आहे. मग आपल्याला टाइप माहिती आहे. मी जरा डायरेक्ट लिहितो बघा की न्यूमरेटर ओके प्लस a इंटू डिनॉमिनेटर ओके प्लस b इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. आता 2 इंटू e⁻x चं डेरिव्हेटिव्ह e⁻x असणार आहे 8 कॉन्स्टंट आहे डेरिव्हेटिव्ह 0. मग चला एवढंच. मग हे उलट सोपं वाटायला लागलं. आता काय करूया बघा की मग 3e⁻x आणि ही कॉन्स्टंट टर्म. आता बघा इथं a आहे इथं b आहे. चला ह्याच्यातून काय करतोय मी e⁻x जर कॉमन काढलं तर मला 2a प्लस 2b मिळणार आहे. कॉमन काढलं मी e⁻x आणि ही कॉन्स्टंट टर्म आहे -8a. इकडे कॉन्स्टंट टर्म नाहीच आहे लक्षात घ्या. नसणारच आहे प्रत्येक वेळेस समजून घ्या कारण हा टाईपच तसा आहे ना. इथं d असतं ना कॉन्स्टंट. मग काय करायचं त्यामुळं की ही कॉन्स्टंट टर्म आहे ही पण कॉन्स्टंट टर्म आहे. करा कम्पेअर. मग 8a -8a = 4 त्यामुळं a ची व्हॅल्यू 4/8 मग मायनस साइन असणार इकडं त्यामुळं a ची व्हॅल्यू -1/2. मग आपल्याला माहित आहे -1/2 इंटू x असं आन्सरमध्ये येणार आहे. पण अजून b ची व्हॅल्यू काढायची. आता लक्ष द्या एक e⁻x चा कोएफिशियंट आहे 2a प्लस 2b. इकडं e⁻x चा कोएफिशियंट किती आहे सांगा 3. ओके
एची व्हॅल्यू आहे -1/2, मग एची व्हॅल्यू -1/2 पुट केली मी, प्लस 2b इक्वल्स टू 3, 2 ला 2 कॅन्सल. आता -1 जे आहे ते इकडे गेल्यावर +1 होतील, त्यामुळं 2b ची व्हॅल्यू 4 येतील आणि b ची व्हॅल्यू 2 आली. ओके, आता तुमचं न्यूमेरिकल लिहायचं की मग i इक्वल्स टू न्यूमरेटरच्या ऐवजी a इंटू डिनॉमिनेटर. a तुमचा कोण आहे -1/2 इंटू डिनॉमिनेटर. ओके, प्लस b, b ची व्हॅल्यू 2 आहे, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. आणि आता दोघांना आपण जो डिनॉमिनेटर होता तो सेपरेट द्यायचा, तो आहे 2e⁻x -8, 2e⁻x -8 आणि dx. आता तुम्हाला मिळणार आहे आन्सर काय बघा, हे तर कॅन्सल होऊन इथं 1 येणार आहे, 1 इंटिग्रेशन x म्हणजे -1/2x. मग हे तर आपण अगोदरच बघितलं की a इंटू x येतं, प्लस 2 इंटू खाली जे फंक्शन आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह वरती आहे, त्यामुळे उत्तर लॉग इंटू फंक्शन येणार. फंक्शन आहे 2e⁻x -8 आणि प्लस c, मग हेच तुमचं आन्सर आहे. मग हा पण टाईप तुमच्या लक्षात आलं का? आता ह्याचा जो होमवर्क आहे मी तुम्हाला सांगतो की जुन्या सिलेबस मधला एक्सरसाइज 4.3, ओके, त्याच्यात एक 5-6 न्यूमेरिकल्स आहेत, त्यातले 2-4 तर मी घेतलेले आहेत. आणि फक्त डिस्क्रिप्शनमध्ये लिंक चेक करा, त्याच्यात एक 10च्या आसपास गणितं असतील तुम्हाला, मग ते तुम्ही सॉल्व करा. मग हा टाईप झाला आहे आता आपल्याला. आपण आता दुसरा टाईप घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, दुसरा टाईप जो घ्यायचा आहे ना, ॲक्च्युली त्याच्यात कसं आहे बघा की न्यूमरेटर इक्वल्स टू a इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर प्लस b, फक्त b आहे त्याच्यामध्ये. ओके, पण इश्यू कसा आहे की त्याच्या खाली जो आहे ना क्वाड्रॅटिक इक्वेशन असतं, आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करताना थोडेसे फॉर्म्युले आहेत की जे अजून मी नवीन मुलांना एक्सप्लेन केलेले नाही आहे, त्यामुळे तो टाईप आपण लगेच पुढच्या लेक्चरमध्ये घेऊया. मग काय करूया, याच टाईपचं एक न्यूमेरिकल घेऊया की ते दिसताना वेगळं दिसतंय, यात साइन कॉस कुठंच नाही आहे. कारण स्टार्टला आपण कसं कन्सिडर केलं, साइन कॉस प्रत्येकाचे कोएफिशियंट वेगळे, e⁻x आणि कोएफिशियंट वेगळे. तसं इथं वाटत नाहीये ना. पण हा प्रॉब्लेम सोडवायचा असेल तर आपण काय करायचं बघा, लक्ष द्या. 1/2 + 3 tan x ची व्हॅल्यू फक्त पुट करूया, sin x अपॉन cos x आणि dx. आता काय करूया की प्रत्येकाला cos x न मल्टिप्लाय करूया, म्हणजे बघा 1 इंटू cos x, हे 2 इंटू cos x प्लस 3 इंटू साइन x आणि dx. आलं का, साइन कॉस. आता तुम्ही म्हणाल वरती साइन नाही आहे, पण त्याचा कोएफिशियंट 0 कन्सिडर करूया, म्हणजे टाईप आला का परत तोच. मग हा सोडवायचा कसा बघा, आता थोडंसं फास्ट घेतो की न्यूमरेटर इक्वल्स टू a इंटू डिनॉमिनेटर. मग डिनॉमिनेटर आहे 2 cos x प्लस 3 sin x प्लस b इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. मग कसं आहे बघा, ह्याचं डेरिव्हेटिव्ह मी अगोदर लिहितो 3 cos x, ह्याचं मायनस होणार 2 sin x. ओके, आता ॲक्च्युली तुम्हाला जमेल तरी पण मी सॉल्व्ह करून देतोय. म्हणजे तुम्हाला कळालं का की हा टाईप तसाच आहे. मग मला सांगा, इथं टॅनच्या ऐवजी जर कॉट दिलं असतं तर तरी चाललं असतं ना. आता लक्ष द्या, हे cos x तसंच ठेवूया, ट्वाइस a cos x आहे, थ्राइस b cos x आहे. मग मी ब्रॅकेटमध्ये ट्वाइस a प्लस थ्राइस b आणि दोघातून cos x कॉमन काढतोय. थ्राइस a sin x बघा, 3a sin x मायनस 2b sin x आणि इथं मी sin x कॉमन काढतोय. ठीक आहे, आता लक्ष द्या, a आणि b काढण्यासाठी सायमल्टेनियस इक्वेशन्स होत आहेत कंपेअर करून. आता मला सांगा, हे आहे 3a मायनस 2b, कुणाचा कोएफिशियंट आहे, साइन एक्सचा. इकडं साइन एक्स नाही आहे, त्याच्यामुळे तुम्ही घ्या 0. मग तुम्हाला मिळणार काय की 3a इक्वल्स टू 2b. ओके, मग तुम्हाला इंटूचं अपॉन केलं तर a ची व्हॅल्यू मिळणार आहे 2/3b. ओके, a ची काय व्हॅल्यू मिळाली बघा, 2/3b. ओके, आता समजून घ्या, हे सॉल्व करूया, आपण कम्पेअर करूया. मग 2a प्लस 3b म्हणजे कॉसचा कोएफिशियंट, इकडे कोणच नाही म्हणजे 1 आहे, दॅट इक्वल्स टू 1. चला मी a ची व्हॅल्यू टाकतोय 2b/3, a ची व्हॅल्यू प्लस 3b इक्वल्स टू 1. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, हे 1 इंटू 4b किती येणार आहे, 4b, 3 इंटू 3 9b आणि दॅट इक्वल्स टू 3 मी इकडे घेतलंय. आता 9 + 4 13b. ओके, आणि दॅट इक्वल्स टू 3. त्यामुळे b ची व्हॅल्यू आली 3/13. b ची व्हॅल्यू किती आली, 3/13. चला b ची व्हॅल्यू मी इथं पुट करतो, मग मला a ची व्हॅल्यू मिळेल 2/3 इंटू 3/13. 3 ला 3 कॅन्सल, किती आलं 2/13. तुम्हाला तर गंमत सांगू का, मग आन्सर काय मिळणार आहे बघा आपल्याला, 2x/13. कारण आपल्याला माहितीच आहे a इंटू डिनॉमिनेटर
ओके, म्हणजे 2x प्लस 30 प्लस बी ची व्हॅल्यू 3/13 तुम्हाला माहिती आहे लॉग इंटू डिनॉमिनेटर. मग डिनॉमिनेटर इथला घ्यायचं बरं का, 2 + 3 tan x घेऊ नका. म्हणजे तो कोण येणार आहे की 2 cos x प्लस 3 sin x आणि प्लस सी. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा एक टाईप लक्षात आलाय. नेक्स्ट टाईप पण आपण घेणार आहे की त्यात ए आणि बी असंच असेल, पण त्याच्या अगोदर मला तुम्हाला फॉर्म्युले भरपूर एक्सप्लेन करून देणार आहेत. त्यामुळे नेक्स्ट लेक्चर हे खूप मोठं होणार आहे, होमवर्क पण जास्त असणार आहे. मग ह्याच्यासाठी एक 12 ते 15 गणित होमवर्कला मी देतो डिस्क्रिप्शनमध्ये, प्लस एक्सरसाइज नंबर मग अशी मी सांगितलेला 4.3 अतिशय इम्पॉर्टंट आहे सीईटीसाठी ॲज वेल ॲज थेअरीसाठी. मग लगेचच्या लगेच होमवर्कला स्टार्ट करा. बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.